नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. तर 9 जुलैच्या नवरी मिळे हिटलरला या भागात आपण असे पाहणार आहोत की दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती लीलाला घेऊन एजेच्या रूममध्ये येतात. लीला खूप घाबरलेली असते. त्यात लक्ष्मी दुर्गाला सांगते की वहिनी, आपण रात्री कानात कापूस घालून झोपूया, म्हणजे ह्यांनी जर आदळआपट केली, एजे जर हिच्यावर ओरडले तर आपल्याला समजणारच नाही. असे म्हणून त्या तिघी सुना लीलाला घाबरवतात. पुढच्या सीनमध्ये रेवतीचा किडनॅपर श्वेताला सोडवतो. श्वेता रेवतीच्या किडनॅपरला सांगते, काही झालं तरी मला न्याय मिळाला पाहिजे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. किडनॅपर तिला सांगतो की सध्या तरी तुला फक्त एजंटच्या नजरेत यायला पाहिजे. रेवतीचा किडनॅपर श्वेताला सांगतो की तू एजंटच्या हॉटेलमध्ये नोकरीला लाग, कसंही करून तू एजंटच्या नजरेसमोर दिसायला हवीस. पुढच्या सीनमध्ये एजे लिव्हिंग रूममध्ये बसलेला असतो आणि एजेच्या सुना तिघी तिथे येतात. एजे त्यांना सांगतो, मी तुम्हाला वॉर्न केलं होतं ना की रिसेप्शनमध्ये कोणताही गोंधळ होता कामा नये. मग आता झालेल्या गोंधळाबद्दल तुम्हाला काय शिक्षा द्यायला हवी ते तुम्हीच ठरवा. आम्ही लीलाची पूर्ण प्रॅक्टिस घेतली होती, तिला कुठे काय बोलायचं हे सर्व सांगितलं होतं, तरीसुद्धा ती चुकली. एजेच्या तिन्ही सुना घाबरलेल्या असतात आणि त्या एजेला सारख्या सारख्या सॉरी सांगत असतात. एजे शेवटी चिडतो आणि सांगतो, झालेल्या चुकांमधून तुम्ही काहीच शिकत नाही आहेत. एजे सुनांना सांगतो की तुम्हाला शिक्षा तर मी देणारच आहे, पण त्याआधी मला लीलाशी बोलायचं आहे. त्यावर दुर्गा म्हणते, लीला तुमच्याच रूममध्ये आहे. ते ऐकून एजे अजून चिडतो, एवढं सगळं झाल्यावरही माझ्या रूममध्ये आली, असे म्हणून एजे तडक रूममध्ये निघून जातो. एजेला लीलावर चिडलेले बघून तिन्ही सुना भरपूर खुश होतात. लक्ष्मी म्हणते, बरं झालं आपण शिक्षेपासून सुटलो, आता ती सगळी शिक्षा लीलाला मिळणार. इथे एजेच्या रागापासून वाचण्यासाठी लीला चक्क एजेच्या कपाटात जाऊन लपते आणि एजे तिला रूममध्ये शोधत असतो. तो जोराजोरात, लीला तू इथेच लपलेली आहेस, बाहेर ये असे सांगत असतो. एजे खूप चिडून लीलाला विचारतो, लीला तू कुठे आहेस, बाहेर ये. लीला कुठे आहेस तू? तेव्हा लीला घाबरून गोंधळून सरळ बोलते की मी कपाटात आहे. लीला सांगते, तुम्ही जर माझ्यावर असेच ओरडणार असाल तर मी कपाटाच्या बाहेर येणार नाही. एजे सांगतो, हा काय तमाशा आहे, मी काय तुला खाणार आहे का? त्यावर लीला म्हणते, तुमचा काय भरोसा, मागच्या वेळेला तर मला हाताला धरून तुम्ही बाहेर हकलवलं होतं. एजे सांगतो, तू जर नाही बाहेर आलीस तर मी कपाट तोडेन. लीला सांगते, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बाहेरूनच बोला, मी बाहेर येणार नाही आहे. एजे लीलाला सांगतो, मी 5पर्यंत काउंटिंग करतो, तिथपर्यंत जर तू बाहेर आली नाहीस तर मी कपाट तोडेन. आणि एजे 5पासून काउंटिंग स्टार्ट करतो आणि जसं काउंटिंग संपतं तसं लीला घाबरून सांगते, थांबा थांबा थांबा, मी येते. लीला कपाटातून बाहेर येत असताना लीलाचा पदर एका ड्रॉवरमध्ये अडकतो. लीला ड्रॉवरमधून तो पदर काढत असताना पदर तर निघतो, पण लीलाला त्या ड्रॉवरमध्ये असलेली किडनॅपरची कॅप दिसते. लीला किडनॅपरचा मास्क बघून चक्रावूनच जाते. तिला सगळं आठवायला लागतं. मग ती विचार करते की हा मास्क एजेंटच्या रूममध्ये काय करतोय, आणि मग तिला वाटते की एजेंटनीच रेवूला म्हणजेच तिच्या रेवतीला किडनॅप केले आहे. पुढचा काही विचार न करता एजेनं सरळ विचारते, आधी तुम्ही मला सांगा, का वागलात तुम्ही असं? माझ्याशी लग्न करता यावं म्हणून तुम्ही इतक्या खालच्या पातळीला गेलात? लीला सांगते, मला असं वाटत होतं की मी तुम्हाला फसवलं आहे. मला एक प्रकारचं अपराधी पण वाटत होतं, पण ॲक्च्युली अपराधी मी नाही तर तुम्ही आहात. लीला सांगते एजेला, काय मिळालं तुम्हाला माझ्या रेवूच्या आयुष्याशी खेळून, रेवूला किडनॅप करून? तेव्हा एजे शॉक होतो आणि म्हणतो, मी किडनॅप केलं रेवतीला? लीला स्वतःशीच बोलत असते की जर मास्क इथे आहे म्हणजे मोबाईलसुद्धा इथेच असणार. आणि लीला कपाटातून मोबाईल शोधायला लागते आणि शेवटी तिला तो मोबाईलही मिळतो. लीला म्हणते की का वागलात असं तुम्ही? माझ्या इतके दिवस मला असं वाटत होतं की तुम्ही चांगले आहात. एजे खूप गोंधळून गेलेला असतो आणि लीला एजेवर आरोपवर आरोप करत असते. लीला एजेला सांगते की तुम्ही गुन्हेगार आहात आणि मी आता गप्प बसणार नाही आहे.
आणि मी हे आता सगळ्यांसमोर आणणार आहे. असे म्हणत लीला रूममधून बाहेर निघते आणि लिव्हिंग रूमच्या दिशेने येते आणि सगळ्यांना हाका मारून लिव्हिंग रूममध्ये बोलवते. आणि मग लीला आजींना सांगते, लग्नाच्या दिवशी या सगळ्यांनी मला खोटं ठरवलं होतं ना, पण आज मी ते सिद्ध करून दाखवणार आहे की मी खरं बोलत होते. लीला आजींना किडनॅपरचा मास्क दाखवते. लीला सांगते, हा मास्क मला आपल्या घरात सापडलेला आहे, त्यामुळे रेऊला किडनॅप करणारी व्यक्ती ही बाहेरची नसून या घरातलीच आहे. दुर्गा म्हणते लीलाला, तू काय बोलतेस हे तुला कळतंय का? लीला सांगते, हो मला कळतंय, मी फसवली गेली आहे. लग्नाच्या दिवशी माझी रेऊ खरंच किडनॅप झाली होती. हा बघा, हा फोन त्या किडनॅपरचाच आहे. लीला दुर्गाला म्हणते की यावरूनच मला सगळे कॉल्स केले होते, हवं तर तुम्ही चेक करा. लीला एजेच्या समोर उभं राहून सांगते की आता मी गप्प बसणार नाहीये. ज्याने मला हे लग्न करायला भाग पाडलं, माझ्या रेऊला किडनॅप केलं, त्याच्याविरुद्ध मी पोलिसात तक्रार करणार आहे. लीला म्हणते, इतके दिवस माझी चूक नसताना मी लोकांचं ऐकून घेत होती, पण आता बस, आता मी गप्प बसणार नाहीये. आजी लीलाला म्हणते, बाळा गप्प बस, आपल्या घरामध्ये असं कोण कशाला करेल? त्यावर लीला म्हणते, आजी तुम्ही हे एजेंनाच विचारा. दुर्गा चिडून लीलाला म्हणते, एजेंटचा याच्याशी काय संबंध? त्यावर लीला म्हणते, संबंध आहे. हा फोन, हा मास्क मला एजेंटच्याच रूममध्ये, त्यांच्याच कपाटातील ड्रॉवरमध्ये मिळाला. शेवटी एजे कंटाळून बोलतो की बस, काय फालतूचे आरोप करतेस लीला तू माझ्यावर? लग्न तू चीट करून केलंयस माझ्याशी, तू चीटर आहेस. त्यावर लीला म्हणते, रेवतीला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः एजे आहे. चीटर मी नाही, चीटर हे एजे आहेत. आणि इथेच हा भाग संपतो. 10 जुलैच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.